आज आपण हनी गार्लिक चिकनची रेसिपी पाहूयात। मी इथे स्वच्छ धुवून बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मीठ आणि काळी मिरी पावडर टाकायची, करून घ्यायची। इथे मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून तो मिक्स करून घेतलेला आहे। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। मी इथे गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये बटर टाकलेलं आहे। बटर मेल्ट होईपर्यंत आपण चिकन कोटिंग करून घेऊया। हे चिकन आता हे मैद्यामध्ये असे कोटिंग करून झटकून घ्यायचं। सगळ्या चिकनला आता आपण तसंच करून घेऊया। फक्त इथे मैदा आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकलं, हे असं पूर्ण झटकायचं। पहा इथे मी पूर्ण चिकनला मैद्यामध्ये कोटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण पॅनमध्ये जे बटर गरम केलं आहे त्याच्यामध्ये हे फ्राय करायला ठेवूया। असे एक एक पीस याच्यामध्ये टाकायचे। अशा प्रकारे मी इथे सगळे पीस ठेवून घेते। इथे सगळे चिकनचे पीसेस असे पॅनमध्ये टाकले आहेत मी। आता हे 5 मिनिटं असे एका साईडने शिजू द्यायचे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी परत दुसऱ्या साईडने पलटी करून शिजून घ्यायची। आता 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण हे पलटी करूया। ही डिश तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। एकदम इझी आणि पटकन होणारी डिश आहे आणि खायला पण एकदम भन्नाट लागते। पूर्ण हे मी दुसऱ्या साईडने आता फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत। तर या बाजूने पण आपण 5 मिनिटं फ्राय होऊ द्यायचे। आता चिकन दोन्ही साईडने मस्तपैकी फ्राय झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे पूर्णपैकी। तर आता काय करायचं, हे थोडंसं साईडला करायचं आणि ह्याच्यामध्ये ना बटर टाकायचं अजून मध्ये, आणि ते मेल्ट झालं की त्याच्यामध्ये भरपूर असा बारीक कट केलेला लसूण चांगला फ्राय झाला त्याच्यामध्ये हनी 1 चमचा टाकलं तरी चालेल, कारण आपण बनवतोच आहे हनी गार्लिक चिकन। आणि डार्क सोया सॉस हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकायची आणि इथे तयार आहे आपलं हनी गार्लिक चिकन। चला आता सर्व करू। अर्णव खाऊन बघ बरं हनी गार्लिक चिकन कसं झालंय। वाव मम्मा, खूप छान झाले। आवडलं तुला? हां, रोज बनवत जा। रोज? हो। रोज नाही बनवता येणार, कधीतरी नक्की बनवेन। हां, ओके, बाय बाय।